भूमिका म्हणजे सिंहाचा वाटा, बाबांच्या मुखातून जो पसायदानाचं श्रवण जे आपल्याला ऐकायला मिळाले, वारीच्या अगोदर बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती की पसायदानाचं पूर्ण चिंतन बाबाकडून ऐकायला मिळावं. मला वेळ मिळत नव्हता म्हणजे बाहेरच्या प्रवासी कार्यामुळं. पण यावर्षी वेळ काढला आणि योगाचा पर्वकाळ असा महायोग सापडल्यामुळं बाबाला विनंती केली. बाबा म्हटले सांगू की म्हटले. आणि त्याच्यात मी गुरुबंधू एकनिष्ठ गुरुसेवक असलेले आपले सर्वांचे आदर्श आवडते सीताराम महाराज यांनाही विनंती केली की बाबांना आठवण करून द्या आणि बाबाच्या मुखातून आपला ऐकाय मिळायला पाहिजे, असं तुम्ही योग आणा. तर सीताराम महाराजांनी लक्षात घेतलं आणि त्यांनी बाबांना पसायदान सांगण्यासाठी ही सगळी व्यवस्था केली. आणि नुसती आपल्यालाच ऐकावं मिळेल असं नाही, तर त्यांनी सगळ्याच गुरुबंधूंना ज्या सुट्ट्यामध्ये बाहेरगावाला कार्यक्रमाला गेलते ते तर गेलेच होते, पण असणाऱ्या सर्वांना त्यांनी बोलवले. त्यांनी सूचना करून कल्पना देऊन बोलवलं की मलाही माहीत नाही त्यांनी सूचना दिलेली आहे. आणि म्हणून सगळे विद्यार्थी आल्यावर मला कळालं की सीताराम बुवांनी बोलवलं असेल. त्यांचाही खूप मोठा सिंहाचाही वाटा आहे. सर्वांना पसायदान ऐकायला मिळालं. आणि एवढंच नसून हे सगळं पसायदान बाबाचं चिंतन विश्वातील कोणीही ऐकू शकेल अशी त्यांनी पूर्ण पसायदान 7-8 दिवस जे काही चिंतन झाले ते या मोबाईलच्या द्वारा संग्रहित केलेलं आहे. आणि विश्वातील कोणीही व्यक्ती कधीही ऐकू शकेल अशी त्यांनी फार मोठी उपकाराची एक भूमिका पार पाडली. या सगळ्या सुवर्णसंधीच्या लाभामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्याही ऋणातून आपण होऊ शकत नाही. खरोखरच अशीच त्यांनी आमच्यावर कृपा करावी सीताराम भावाने सुद्धा. रामकृष्ण हरी. आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण सहपाठी उमेश महाराज भाकरे हे आम्ही पूजा करतील बाबांची.